मित्रांनो, आजचा आपला टॉपिक आहे वेक्टर बॉर्न डिसीजमधला येल्लो फीवर डिसीज. आता येल्लो फीवर डिसीज आपण जे ऑफिशियल सिलेबसनुसार ते टोटल आपण पाहणार आहोत. ठीक आहे मित्रांनो, हे लेक्चर आपला 8वा आहे आणि याचा येल्लो फीवरचा आपण पार्ट 1 बघणार आहोत. ठीक आहे, तर सुरुवात करूया. पार्ट एमध्ये आपण सगळ्यात अगोदर मित्रांनो जनरल इन्फॉर्मेशन ऑफ डिसीज पाहूया. त्याचं इंट्रोडक्शन काय. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं MPW लर्निंग सेंटरमध्ये. आज आपण वेक्टर बॉर्न डिसीज सिरीजमधील आणखी एक महत्त्वाचा विषय येल्लो फीवर शिकणार आहोत. हा रोग भारतात आढळत नसला तरी आरोग्य विभाग, MPW, हेल्थ इन्स्पेक्टर, हेल्थ सुपरवायझर आणि सॅनिटरी इन्स्पेक्टर परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. आजच्या पार्ट 1मध्ये आपण येल्लो फीवरची जनरल इन्फॉर्मेशन सविस्तर समजून घेणार आहोत. चला सुरुवात करूया. नंबर 1 मित्रांनो, येल्लो फीवर म्हणजे काय हे लक्षात ठेवा. येल्लो फीवर हा व्हायरल वेक्टर बॉर्न डिसीज आहे. मित्रांनो, कोणता आहे? येल्लो फीवर हा व्हायरल वेक्टर बॉर्न डिसीज आहे. व्हायरल हे लक्षात ठेवा मित्रांनो. येल्लो फीवर काय? व्हायरल वेक्टर बॉर्न डिसीज आहे. हा रोग येल्लो फीवर व्हायरस हा रोग येल्लो फीवर व्हायरस YFW मुळे होतो. काय मित्रांनो, हे लक्षात ठेवा. येल्लो फीवर व्हायरस YFV म्हणजे येल्लो फीवर व्हायरसमुळे होतो आणि इडिस इजिप्टी डासाच्या चाव्यामुळे होतो. मित्र लक्षात ठेवा, इडिस इजिप्टी. ठीक आहे, इडिस इजिप्टी डासाच्या चाव्यामुळे पसरतो. या रोगामध्ये ताप, कावीळ, जॉन्डिस, रक्तस्राव म्हणजे हे बघा, कावीळ, जॉन्डिस, रक्तस्राव म्हणजे हेमरेज आणि गंभीर अवस्थेत ब्लॅक वॉमिटिंग दिसू शकते. आता मित्रांनो, हे लक्षात ठेवा. एक्झाम पॉईंट काय? डिसीज कोणता? येल्लो फीवर. एजंट कोणता? येल्लो फीवर व्हायरस. वेक्टर कोणता? ॲडिस इजिप्टी. येल्लो फीवरचा वेक्टर कोणता मित्रांनो? ॲडिस इजिप्टी. ठीक आहे, एवढं लक्षात आलं. आता पुढचं पाहूया. पुढचा पॉईंट आपला, येल्लो फीवर हा वेक्टर बॉर्न डिसीज का म्हणतात? ठीक आहे मित्रांनो, वेक्टर म्हणजे असं जीवंत वाहक जो रोगकारक एका व्यक्तीकडून दुसऱ्याकडे पोहोचवतो. ठीक आहे मित्रांनो, येल्लो फीवरमध्ये हा वाहक म्हणजे ॲडिस इजिप्टी मॉस्किटो, म्हणून येल्लो फीवर हा वेक्टर बॉर्न डिसीज आहे. ठीक आहे, नेक्स्ट पॉईंट काय? इथे हिस्ट्री पाहूया मित्रांनो. येल्लो फीवर हा रोग आफ्रिका आणि दक्षिण अमेरिकेमध्ये अनेक वर्षापासून आढळतो. या रोगामुळे पूर्वी मोठ्या साथी उद्भवल्या होत्या. भारतात हा रोग स्थानिक म्हणजे इंडेमिक नाही, पण बाहेरील देशातून येणाऱ्या प्रवाशांमुळे सतर्कता ठेवली जाते. आता एक्झाम पॉईंट काय मित्रांनो? येल्लो फीवर भारतात स्थानिकरित्या आढळत नाही. आता मित्रांनो, ह्याचा कॉझिटिव्ह एजंट काय? रोगकारक जीव. हा रोग येल्लो फीवर व्हायरस म्हणजे YFW मुळे होतो. याची वैशिष्ट्ये मित्रांनो, ह्याचं फॅमिली कोणतं ह्याचं? फ्लॅविवॅरिडिया. कोणतं मित्रांनो? वायरायडाई. काय मित्रांनो? फ्लॅविवायरायडाई. जीनस कोणता आहे मित्रांनो? फ्लॅवी व्हायरस. काय? फ्लॅवी व्हायरस. आणि RNA व्हायरस. हे कोणतं आहे मित्रांनो? RNA व्हायरस आहे. RNA व्हायरस आहे. एक्झाम ट्रिक काय? डेंग्यू प्लस GE प्लस येल्लो फीवर इज इक्वल टू फ्लाय व्हायरस. ओके, हे लक्षात ठेवा. मित्रांनो, याचा वेक्टर कोणता म्हणजे वाहक कोणता आहे? मुख्य वेक्टर ॲडिस इजिप्टी. जंगलामध्ये ॲडिस इजिप्टी. काय मित्रांनो? ॲडिस इजिप्टी हे जंगलातील चक्रामध्ये हेमोगॉस मॉस्किटो. काय मित्रांनो? हेमोगॉस मॉस्किटो. एक्झाम पॉईंट काय? अर्बन सायकल ॲडिस इजिप्टी. अर्बन सायकल ॲडिस इजिप्टी. रिझर्वियर मित्रांनो, आता पुढचा पॉईंट काय? रिझर्वियर साठवणूक स्त्रोत म्हणजे जंगल सायकल मंकी मुख्य रिझर्वियर आहे. काय मित्रांनो? मंकी. अर्बन सायकल ह्युमन. अर्बनमध्ये काय? ह्युमन. आणि जंगलमध्ये काय मित्रांनो? मंकी. ओके, एक्झाम पॉईंट काय? मंकी बरोबर जंगल रिझर्वियर, ह्युमन बरोबर अर्बन रिझर्वियर. ओके, आता मित्रांनो, ह्याचं होस्ट काय? असं दाता. मुख्य होस्ट आहे मित्रांनो ह्युमन अँड मंकी. म्हणजे अर्बनमध्ये काय मित्रांनो? ह्युमन. आणि जंगलामध्ये काय मित्रांनो? मंकी. दोघांमध्ये व्हायरस वाढू शकतो. ओके, आता मित्रांनो, सोर्स ऑफ इन्फेक्शन संक्रमणाचा स्रोत. संक्रमित माकडे, संक्रमित व्यक्ती, संक्रमित ॲडिस डास. काय मित्रांनो? सोर्स ऑफ इन्फेक्शन काय? नंबर 1 संक्रमित माकडे म्हणजे इन्फेक्टेड मंकी, इन्फेक्टेड पर्सन आणि संक्रमित ॲडिस डास. ओके मित्रांनो, हे लक्षात ठेवा. आता मित्रांनो, मोड ऑफ ट्रान्समिशन हे कसं प्रसाराचा मार्ग. आता संक्रमित ॲडिस इजिप्टीचा चावा. महत्त्वाचे, हा रोग स्पर्शाने पसरत नाही, अन्न किंवा पाण्याद्वारे पसरत नाही आणि व्यक्तीकडून व्यक्तीकडे थेट पसरत नाही. फक्त हे ॲडिस इजिप्टीच्या चाव्यामुळं पसरतो. ओके, देन पॉईंट मित्रांनो, इन्क्युबेशन पिरियड. ह्याचा इन्क्युबेशन पिरियड काय? येल्लो फीवरचा इन्क्युबेशन पिरियड आहे मित्रांनो 3 ते 7 दिवस. 3 ते 6 दिवस म्हणजे एक्झाम पॉईंट काय? इन्क्युबेशन पिरियड 3 to 6 days हे नॉर्मली आहे. ओके मित्रांनो, हे लक्षात ठेवा. 3 to 6 days. ह्याची ट्रान्समिशन सायकल कोणती आहे मित्रांनो? जंगल सिल्वॅटिक सायकल मंकी, फॉरेस्ट मॉस्किटो मंकी. ओके, कधी कधी जंगलात काम करणाऱ्या माणसाला संसर्ग होतो. एक. दुसरा मित्रांनो, इंटरमिजिएट सायकल मॉस्किटो मंकी प्लस ह्युमन.
मॉस्किटो, मंकी, ह्युमन. हा प्रकार आफ्रिकेतील काही भागात आढळतो. ओके. आता मित्रांनो अर्बन सायकल 3 पॉईंट होते ना. तिसरा पॉईंट आहे अर्बन सायकल. ह्युमन, एडिस इजिप्टी प्लस ह्युमन. हा प्रकार मोठ्या साथी निर्माण करू शकतो. एक्झाम पॉईंट काय मित्रांनो, अर्बन सायकल इज इक्वल टू ह्युमन, एडिस ह्युमन. ओके. आता मित्रांनो पॅथोजेन्सिस, रोगनिर्मिती प्रक्रिया. व्हायरस शरीरात प्रवेश केल्यानंतर रक्तात वाढतो, लिव्हरवर गंभीर परिणाम करतो, त्यामुळे जॉन्डिस होते, किडनी आणि इतर अवयवांवरही परिणाम होऊ शकतो. ओके. आता मित्रांनो क्लिनिकल फीचर्स काय, ह्याचे लक्षणे काय. सुरुवातीचे लक्षणे मित्रांनो, अचानक ताप, थंडी वाजणे, डोके दुखणे, स्नायू दुखणे, मळमळ, उलटी. गंभीर लक्षणे मित्रांनो, जॉन्डिस, रक्तस्राव, काळी उलटी, ब्लॅक वॉमिट, किडनी फेल, शॉक. ओके. ही गंभीर लक्षणे. एक्झाम पॉईंट काय मित्रांनो, येल्लो फीवर इज इक्वल टू जॉन्डिस प्लस ब्लॅक वॉमिट. ओके, हे लक्षात ठेवा. आता मित्रांनो कॉम्प्लिकेशन कोणते कोणते, गुंतागुंत. लिव्हर फेलर, किडनी फेलर, सिव्हिअर ब्लिडिंग, शॉक, मल्टी ऑर्गन फेलर आणि मित्रांनो शेवटमध्ये मृत्यू. आता एपिडेमिलॉजी काय याची मित्रांनो, रोग प्रसार. हा रोग मुख्यतः आफ्रिका आणि दक्षिण अमेरिका येथे एंडेमिक आहे. भारतात हा येल्लो फीवर फ्री कंट्री आहे. येल्लो फीवर फ्री कंट्री काय, भारत आपले जे आहे तर येल्लो फीवर एकही केस आपल्या येल्लो फीवरचा नाही आहे. ठीक आहे मित्रांनो, येल्लो फीवर फ्री कंट्री आहे. आता मित्रांनो नेक्स्ट पॉईंट आहे हाय रिस्क ग्रुप कोणकोणते. एंडेमिक देशात प्रवास करणारे, जंगलात काम करणारे, लसीकरण न केलेले प्रवासी आणि आरोग्य कर्मचारी हे हाय रिस्क ग्रुप्स आहे. ओके मित्रांनो. कंट्रीज ॲट अ रिस्क, कंट्रीज ॲट द रिस्क मुख्यतः नायजेरिया, घाना, युगांडा, ब्राझील, पेरू, बोलिव्हिया. आता हे एक्झाम पॉईंट काय मित्रांनो, येल्लो फीवर आफ्रिका आणि साऊथ अमेरिकामध्ये जास्त आढळतो. आता मित्रांनो नेक्स्ट पॉईंट आपला इम्पॉर्टंट एक्झाम पॉईंट, रॅपिड रिव्हिजन. डिसीज कोणता आहे मित्रांनो, येल्लो फीवर. एजंट कोणता आहे मित्रांनो, येल्लो फीवर व्हायरस. फॅमिली फ्लॅविरायडिया, फ्लॅवी फ्लॅवी फ्लॅविवायरिडाई. जीनस कोणता आहे, फ्लॅवी व्हायरस. व्हेक्टर आहे एडिस इजिप्टी. जंगल रिझर्वियर मंकी, अर्बन रिझर्वियर ह्युमन. इन्क्युबेशन पिरियड 3 to 6 days. मेन सिम्टम्स जॉन्डिस प्लस ब्लॅक वॉमिट. इंडिया 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 येल्लो फ्री कंट्री आहे. ओके, हे लक्षात ठेवा. मित्रांनो आजच्या पार्ट 1मध्ये आपण येल्लो फीवरची जनरल इन्फॉर्मेशन पूर्ण केली. यात डेफिनेशन, हिस्ट्री, पॉझिटिव्ह एजंट, वेक्टर, रिझर्वियर, हॉस्ट, मोड ऑफ ट्रान्समिशन, इन्क्युबेशन पिरियड, ट्रान्समिशन सायकल, पॅथोजेन्सिस, क्लिनिकल फीचर्स, कॉम्प्लिकेशन आणि एपिडेमिलॉजी याचा सविस्तर अभ्यास केला. पुढील पार्ट 2मध्ये आपण डायग्नोसिस, RT-PCR, IgM, इलिसा, ट्रीटमेंट 17D वॅक्सिन, इंटरनॅशनल वॅक्सिनेशन सर्टिफिकेट, ICVP, प्रिव्हेन्शन, पोर्ट हेल्थ सर्व्हेलियन्स, MPWची भूमिका आणि महत्त्वाचे MCQ सविस्तर शिकणार आहोत. व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून आरोग्य विभाग भरती 2026 संदर्भातील प्रत्येक ऑफिशियल अपडेट, संपूर्ण सिलेबस, MCQज आणि महत्त्वाचे लेक्चर सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील. धन्यवाद. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत थँक्यू.